स्वप्न ती नसतात जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपून देत नाही। तसंच माझं होत होतं आणि घरचे पण माझ्यावर नाराज होते। म्हटलं आता आपल्याला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि क्रिकेटचं पण भूत माझं उतरलं होतं, कारण वय पण निघून चालत आणि घरचे पण सपोर्ट नव्हते करत। आणि पासआउट होता होता मी 3 गोष्टीत फेल झालो, कारण मला क्रिकेटमध्ये पण करिअर बनवता नव्हतं आलं, दुसरी गोष्ट म्हणजे नेटवर्क मार्केटिंगमध्ये मला यश नव्हतं मिळालं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे शेअर मार्केटमध्ये पण। आणि त्याच वेळेस घरच्यांचा विरोध चालू झाला होता, कारण एक इंजिनियर चहा विकणार हे कोणाला पचत नव्हतं। सर्वजण म्हणत होते तर चहाच विकायचा तर तू इंजिनिअरिंग कशाला केला, तू ग्रॅज्युएट कशाला झाला। नातेवाईक सुद्धा आमच्यासोबत बोलत नव्हते, कारण आमची पार्टनरशिप ब्रेक झाली होती। कुणी आम्हाला धीर द्यायला तयार नव्हतं। घरच्यांचं म्हणणं होतं 5,000ची म्हणा कुठेतरी नोकरी कर। पुन्हा वाटत होतं की आता पुन्हा सोडून द्यावं, पण नाही, आता माघार घ्यायची नाही, कारण यशस्वी माणसं कारणं देत नाही आणि कारणं देणारी माणसं यशस्वी होत नाही। नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वप्नील लांडे, फाउंडर अँड CEO ऑफ ग्रॅज्युएटच्या लस्सी रामपूर अँड डेप्युटी समोसा। मित्रांनो, माझं गाव वाकडी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर। माझा जन्म एका खेडेगावात झाला। मित्रांनो, प्रत्येकजण लहानपणी स्वप्न बघतो, तसंच मी लहानपणी पण स्वप्न बघायचो। मला वाटायचं की मोठं झाल्यावर मी क्रिकेटर होईल, आणि क्रिकेटर झाल्यानंतर जी लक्झरियस लाईफ बाकीचे जगतात ते पण मी जगेल, ती लक्झरियस लाईफ मी व्हिज्युअलाइज करायचो। पण जसं मोठं होत गेलं तसं घरच्यांच्या सल्ल्यानुसार मी वाहत गेलो, कारण प्रत्येक वडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलांनी खूप काही शिकावं आणि कुठंतरी जाऊन नोकरी करावी। माझ्या वडिलांचं तसं स्वप्न होतं। म्हणजे जसं आपण 4थीपर्यंत असतो तसं घरचे म्हणतात एक 4थीला चांगला अभ्यास कर, म्हणजे एक 5वीला एक तुला चांगल्या शाळेत ॲडमिशन भेटेल। तसंच मित्रांनो, मी कंटिन्यू माझ्या परिस्थितीत जाणीव ठेवून मी चांगला अभ्यास करत गेलो। मला 10वीला चांगले मार्क पडले, कारण घरचे सांगतात 10वीला चांगले मार्क पड बोर्डला म्हणजे तुला 11वी-12वी सायन्सला चांगलं ॲडमिशन कॉलेजला ॲडमिशन भेटेल। मित्रांनो, मी 10वीला पण मला चांगले मार्क पडले, 90% मला मार्क पडले, आणि मी 11वी-12वी सायन्सला ॲडमिशन घेतलं। त्यानंतर 11वी-12वीला मी माझं ड्रीम होतं क्रिकेटचं, हे मला जगून देत नव्हतं, कारण अब्दुल कलाम सांगतात स्वप्न ती नसतात जी झोपल्यावर पडतात, तर स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपून देत नाही। तसंच माझं होत होतं, कारण माझं अभ्यासाकडे लक्ष लागत नव्हतं, कारण मला करायचं एक होतं आणि करत एक होतं। तर मित्रांनो, 11वी-12वीला मी चांगला अभ्यासावर लक्ष देऊ नाही शकलो, कारण माझं सगळं लक्ष क्रिकेटवर होतं, आणि मला 12वीला कमी मार्क पडले। जेव्हा 10वीला चांगले मार्क पडल्यानंतर मला ज्या माझ्या नातेवाईकांनी, घरच्यांनी, मित्रांनी डोक्यावर घेतलं होतं, त्याच वेळेस त्यांनीच मला 12वीला अक्षरशः मला काहीतरी ब्लेम करायला लागले। तेव्हा माझा मित्रांनो मला खूप राग आला, चिड आली, आणि घरचे पण माझ्यावर नाराज होते। म्हटलं आता आपल्याला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल, आणि क्रिकेटचं पण भूत माझं उतरलं होतं, कारण वय पण निघून चालत आणि घरचे पण सपोर्ट नव्हते करत। त्यानंतर मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली नाशिकला। इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, आता मी सगळा फोकस ठेवला होता तो अभ्यासावर। असं वाटत होतं की अभ्यास करून चांगली इंजिनिअरिंग कंप्लीट करावी आणि घरच्यांचं स्वप्न पूर्ण करा, पण अभ्यासात मन लागत नव्हतं। तरी मी फर्स्ट इयरला असताना स्वतः अभ्यासावर फोकस ठेवला, आणि फर्स्ट इयरला फर्स्ट सेम आणि सेकंड सेमला मी फर्स्ट क्लास मिळवला, आणि या फर्स्ट क्लास मिळवल्यामुळे मी थोडा हवेत होतो की यार नाही, मी पण करू शकतो। तर पण मित्रांनो, जेव्हा मी सेकंड इयरला आलो त्यावेळेस माझ्याकडे एक नेटवर्क मार्केटिंग कन्सेप्ट आली होती, म्हणजेच MLM। मी एक मित्र माझ्याकडे घेऊन आला होता, आणि तो मला एका सेमिनारला घेऊन गेला। तिथं गेल्यावर मी बघितलं की लोक 6-6 लाख रुपये, 10-10 लाख रुपये रोजचे कमवत आहे। मला वाटलं हे एक आपल्याला चांगलं बेटर ऑप्शन होऊ शकतो की जे आपण लक्झरियस लाईफचे एक स्वप्न बघतोय। मित्रांनो, मला पण वाटलं की इथं माझं आता ड्रीम कंप्लीट होणार आणि एक चांगली लाईफ आपण जगू शकतो आणि घरच्यांना एका परिस्थितीतून बाहेर काढू शकतो। पण मी जेव्हा त्यात काम करायला गेलो तेव्हा समजलं की हे शक्य नाही, कारण त्या कंपनीचा मालक आपण नाही, कंपनी आज आहे तो उद्या नाही। नेटवर्क मार्केटिंगमध्ये मला यश मिळालं नाही, मी भरपूर दिवस त्याच्यात घातले, सेकंड इयरला भरपूर वेळ त्यात दिला, पण नेटवर्क मार्केटिंगमध्ये मला एक समजलं की आयुष्यात कोणत्याच गोष्टी दोनदा करता येत नाही, कारण मी इंजिनिअरिंग करताना नेटवर्क मार्केटिंग करत होतो, त्यामुळे माझं लक्ष राहिलं नव्हतं। मग मी थर्ड इयरला पुन्हा इंजिनिअरिंगवर फोकस करण्याचं ठरवलं। पण जेव्हा मी थर्ड इयरला आलो त्यावेळेस मी एक बुक वाचलं होतं, रिच डॅड अँड पुअर डॅड। ते बुकमध्ये तसं दाखवलं होतं की आपली एज्युकेशन सिस्टम पैसा कसा कमवायचा हे शिकवत नाही, कारण आपण किती शिकलं तरी आपल्याला कसा पैसा कमवायचा हे शिकवलं जात नाही। आणि असं पण आपलं पूर्ण गोल, आणि प्रत्येकजण आपल्याला विचारतो कमवतो किती। जर पैसा कमवायचा असेल किंवा आपलं ड्रीम कंप्लीट करायचे असेल तर ही आपल्याला डिग्री घेऊन पैसा कमवता येणार नाही। त्यामुळं मी एक शिक्षणाव्यतिरिक्त किंवा डिग्री व्यतिरिक्त अजून काय करता येईल याच्या शोधत होतो, आणि रिच डॅड पुअर डॅडमुळं मला क्लिअर झालं होतं की ह्या डिग्रीमुळं मी पैसा कमवू शकत नाही। त्याच वेळेस मी एक EDP कोर्स केला होता, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम। त्यामध्ये मला सगळं बेसिक बिझनेस शिकायला भेटला, त्याचबरोबर बेसिक शेअर मार्केट शिकायला भेटलं। जेव्हा मी बेसिक शेअर मार्केट ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात आलं
की ही एक जादूची कांडी होऊ शकते की आपण लवकर श्रीमंत होऊ शकतो आणि भरपूर पैसा कमवू शकतो. मी जेव्हा लास्ट इयरला गेलो तेव्हा वर्षभर मी बेसिक शेअर मार्केट केलं, म्हणजे भरपूर गोष्टी मी शिकलो, त्यातले सगळे कोर्सेस केले आणि ट्रेडिंग केली, पण मला त्यात पण यश मिळालं नाही. आणि पासआउट होता होता मी 3 गोष्टीत फेल झालो. कारण मला क्रिकेटमध्ये पण करिअर बनवता नव्हतं आलं, दुसरी गोष्ट म्हणजे नेटवर्क मार्केटिंगमध्ये मला यश नव्हतं मिळालं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे शेअर मार्केटमध्ये पण. पण त्यावेळेस आमच्या ग्रुपच्या लक्षात आलं होतं की आता आपल्याला ट्रॅडिशनल बिझनेस केल्याशिवाय पर्याय नाही. पण ह्याच वेळेस घरच्यांचा मला सपोर्ट नव्हता आणि आम्ही नवीन नवीन बिझनेस आयडिया मार्केटमध्ये शोधत होतो. असं वाटलं ऑनलाईन कॅब चालू करू, कारण नाशिकवरनं मुंबईला अपडाऊन करणारे भरपूर प्रवासी, कसारा घाटपर्यंत एक कॅबची गरज असते. असं वाटलं कॅब चालू करू, पण ते पण शक्य झालं नाही. त्यानंतर असं वाटलं ऑनलाईन केक शॉपी आणू, पण त्यात पण एका शेपवर आपली डिपेंडन्सी होणार होती आणि ते पण आम्ही रिजेक्ट केला. त्यानंतर आमच्या लक्षात आलं की मार्केटमध्ये त्यावेळेस तंदूर चहा खूप फेमस होता, म्हणजे मटक्यातला चहा. म्हटलं चहाचा एक कन्सेप्ट घेऊन येऊ, कारण व्यवसाय कोणता करायचा हा प्रॉब्लेम नव्हता, कारण कोई भी धंदा छोटा नहीं होता और धंदे से बड़ा कोई नहीं होता. हे एक आम्हाला चांगलं जाणवलं होतं. आणि पैसा कमवायचा आहे मग कोणत्याही धंद्यातून असेल हा प्रॉब्लेम नव्हता. आम्ही मस्त टेक्निकल फील्डमधून होतो, पण आम्हाला त्याचा एक्सपिरियन्स नव्हता आणि टेक्निकल फील्डमध्ये लागणारी फार मोठी गुंतवणूक नव्हती. ज्यावेळेस हा चहाचा विषय आला त्यावेळेस जे नेटवर्क मार्केटिंगमध्ये आमचा ग्रुप होता का ज्याने ठरवलं आपण ट्रॅडिशनलमध्ये येऊ, जेव्हा चहाचा विषय आला त्यातील एक 70 ते 80% आमची टीम डिस्ट्रीब्यूट झाली. कारण चहा कोण विकणार, कारण त्यांचे नुसतं चहाचा हा शब्द ऐकूनच त्यांनी नकार दिला होता. आणि राहिले साहिले आम्ही 4 मित्रांनी मिळून चहा चालू केला होता. पण जेव्हा चहाचा व्यवसाय आला भरपूर मित्र निघून गेले होते आणि त्याच वेळेस घरच्यांचा विरोध चालू झाला होता. कारण एक इंजिनियर चहा विकणार हे कोणाला पचत नव्हतं. सर्वजण म्हणत होते जर चहाच विकायचा तर तू इंजिनिअरिंग कशाला केला, तू ग्रॅज्युएट कशाला झाला. नातेवाईकसुद्धा आमच्यासोबत बोलत नव्हते, कुणी आम्हाला धीर द्यायला तयार नव्हतं. घरच्यांचं म्हणणं होतं 5,000ची म्हणा कुठेतरी नोकरी कर किंवा कुठेतरी M.Tech कंप्लीट कर, पण हा व्यवसाय तू करू नको. काहींचं तर म्हणणं होतं तुम्ही जर हा व्यवसाय केला तर तुम्हाला मुली कुणी देणार नाही, तुमचे लग्न होणार नाही, तुम्हाला भविष्यात भरपूर प्रॉब्लेम फेस करावे लागतील. तर मित्रांनो, पण आमचा निर्णय ठाम होता की आम्हाला चहाचाच व्यवसाय करायचा. आणि आम्ही चहाच्या व्यवसायाची सुरुवात करण्याआधी एक 6 महिने आम्ही सगळ्या मार्केटचा सर्वे केला होता. नाशिक, पुणे, मुंबई या सर्व जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही चहाचा टेस्टिंग केला होता. आणि जेव्हा आम्ही चहा टेस्ट केला त्यावेळेस लक्षात आलं होतं की याला आपल्याला एक रेसिपीची गरज आहे, जेणेकरून हा चहा सगळीकडे एक मेंटेन राहील. कधी जरी आला माणूस तर 24 तास ह्याच क्वालिटीचा चहा भेटेल. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे दूध, वेगळे चहा पावडर, वेगवेगळे दूध सगळे वापरून आम्ही चहाचा फॉर्म्युला घरी बनवत होतो. आम्हीच रोज रोज कन्फ्यूज होत होतो, कारण आम्हाला समजत नव्हतं की कोणता चहा बेटर आहे. आम्ही आजूबाजूच्यांना चहा बनवून टेस्टिंगला द्यायचो आणि त्यांचा फीडबॅक कलेक्ट करायचो. तेव्हा आम्ही त्यातून एक रेसिपी फायनल केली. सुरुवात कुठं करायचा हा एक प्रॉब्लेम होता. पण आम्ही जे सगळे लोक जे आम्हाला म्हणत होते की तुम्ही ग्रॅज्युएट होऊन जर तुम्ही चहा विकताय तर ग्रॅज्युएशन कशाला करता, तुमच्या ग्रॅज्युएट डिग्रीचा फायदा काय. मित्रांनो, ह्याच डिग्रीचा फायदा आम्ही आमच्या फर्मसाठी केला. आम्ही आमच्या ब्रँडलाच नाव ग्रॅज्युएट दिलं, कारण आम्ही सगळे मित्र ग्रॅज्युएट होतो. तर मित्रांनो, सुरुवात केली, पण सुरुवातीला आम्हाला फार मोठे ब्रँडिंग करायला, होल्डिंग लावायला किंवा सेलिब्रिटी बोलवायला पैसे नव्हते. त्यामुळं जो मार्केटिंगमध्ये आमच्याकडे कोट होता तो कोट घालून आम्ही मार्केटमध्ये मार्केटिंग केली. आमची तयारी बघून, आमचं सगळे प्लॅनिंग बघून सर्व मार्केटला वाटलं ही कंपनी कुठून येते ही कंपनी. मित्रांनो, कारण ती तयारीच आमच्या कंपनी लेवलची होती, कारण आता आम्ही कंपनीचे मालक होणार होतो. भरपूर गोष्टींचं आम्ही चांगली मार्केटिंग केली आणि चहाचा एक फॉर्म्युला सेट असल्यामुळं कायम ती क्वालिटी मेंटेन राहिली. वर्षभर आम्हाला भरपूर रिस्पॉन्स भेटला. आम्हाला सर्व कामं करावं लागले. सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही कामं केले. चहा वाटण्यापासून, भांडं धुण्यापासून सर्व कामं आम्ही केली. कोणावर डिपेंड नाही राहिलो. आणि आमच्यासारखे एक इंजिनियर किंवा आमच्यासारखे ग्रॅज्युएट मुलं आम्ही तिथे काम करत होतो, त्यामुळे आमच्या बाकीच्या मित्रांनी त्यात इगो नाही ठेवला. ते पण आमच्यासोबत आले, जोडले आणि 22-23 मुलं मिळून आम्ही तो व्यवसाय करत होतो. वर्षभर आम्ही चांगला व्यवसाय केला. एक चांगला 80 लाखाचा आम्ही वर्षभरात आम्ही टर्नओव्हर केला. पण जेव्हा लॉकडाऊन आलं त्यावेळेस आम्हाला आमचे शॉप बंद ठेवावे लागले. 2 लॉकडाऊन आले त्यावेळेस असं वाटत होतं की अक्षरशः आता आपण सोडून द्यावं, कारण त्याच वेळेस आम्ही पार्टनरशिप आमची ब्रेक झालेली होती आणि या पार्टनरशिपमधून आम्ही बाहेर पडलेलो होतो. मित्रांनो, त्यावेळेस आम्ही अक्षरशः असं वाटलं की आता हा धंदा सोडावा आणि तो शॉप सेल आउट करावा. त्याचा पण आम्ही प्रयत्न केला, पण आम्हाला तेही करता नाही आलं. आता आमच्या अस्तित्वाची लढाई होती, आम्हाला सिद्ध करणं होतं आणि आम्ही माघार घेतली नाही. आम्ही पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली. आम्ही एक नवीन चहाचा फॉर्म्युला मार्केटमध्ये आणला. साखरेचा चहा भेटत होता, मार्केटमध्ये गुळाचा चहा आणला आणि त्याचबरोबर आम्ही एक मधाचा पण चहा आणला. त्याचबरोबर इथं 13 प्रोडक्ट मार्केटमध्ये घेऊन आलो आणि लॉकडाऊन नंतर आम्हाला प्रचंड प्रतिसाद भेटला.
त्याचनंतर आम्हाला बाकी गावाकडूनही भरपूर मागणी यावं लागली की आम्हाला या शाखेची पाहिजे, की आम्ही सुद्धा हा व्यवसाय करू शकतो. आम्हालाही परिस्थिती जाणीव होती. आम्हाला माहीत होतं की प्रत्येकजण फार मोठं भांडवल घेऊन येऊ शकत नाही आणि प्रत्येकाला हा एवढा मोठा एक्सपिरियन्स नसणार आहे. त्याचमुळं आम्ही कमी भांडवलात आणि आमचा जो काही एक्सपिरियन्स होता तो एक्सपिरियन्स आम्ही दुसऱ्यांना शेअर केला आणि असं करता करता मागील 2 वर्षात आम्ही 101 शाखा कंप्लीट केल्या. पण त्याचबरोबर आम्हाला मागणी आली नाश्त्याची मागणी चालू झाली. पण आम्ही जेव्हा सर्वे केला, मार्केटमध्ये भरपूर ब्रँड आहे, भरपूर नाश्त्याचे पण ब्रँड आहे. वडा भेटतो, मिसळ भेटते, सर्व गोष्टी भेटतात, पण समोसा भेटत नाही. आणि समोसा भेटला तरी तो गरमागरम दिला जात नाही आणि क्रिस्पी नसतो तो. शिवाय एक स्पेशल आउटलेट त्याचं नाही आहे. त्यामुळं आम्ही एक समोस्याचं नवीन ब्रँड घेऊन आलो की जो प्रत्येकाला गरम आणि एक ॲफोर्डेबल प्राईजमध्ये समोसा भेटेल. एका नवीन ब्रँडचे आम्ही 4 वर्ष जो ग्रॅज्युएटमध्ये आम्हाला एक्सपिरियन्स आला होता, तोच एक्सपिरियन्स घेऊन आम्ही डेप्युटी समोसा नावाचा ब्रँड घेऊन आलो. त्याच ताकदीनं आणि त्याच उमेदीने आम्ही प्रत्येक उद्योजकापर्यंत, प्रत्येक ग्राहकापर्यंत हा ब्रँड पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिला लॉकडाऊन झाल्यानंतर आमचे सगळे शॉप बंद होते. लॉकडाऊनमध्ये आम्हाला शॉप चालवता येत नव्हते आणि लॉकडाऊनच्या वेळेसच त्यापूर्वीच आम्ही एक लस्सीचं शॉप चालू केलं होतं. पण त्या लस्सीचं शॉप चालू केल्याने आम्ही फार मोठी गुंतवणूक केलेली होती आणि त्याची भरपूर देणेदारी आमची बाकी होती. त्याचं रेंट चालू होतं आणि आमचे जे चहाचे शॉप होते त्याचं पण रेंट वगैरे सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि भरपूर काही लायब्ररीज आम्ही त्यावेळेस केलेल्या होत्या. त्याचे पण EMI आमच्यावर चालू होते. आणि लॉकडाऊन चालू होईपर्यंत आम्ही कसं बसं आमचा जीव आम्ही मुठीत धरून राहत होतो. आणि जेव्हा लॉकडाऊन उघडला त्यावेळेस फक्त आम्ही दोघंच मित्र होतो, कारण आमची पार्टनरशिप ब्रेक झाली होती. आणि त्यावेळेस आम्हाला तो बिझनेस रन करणं, आम्ही दोघांनीच सगळं चालवणं हे अशक्य झालेलं होतं. आणि त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की हा बिझनेस सोडून द्यावा, हा व्यवसाय विकून टाकावा किंवा हे शॉप कोणाला तरी चालवायला द्यावा. आणि त्याचासुद्धा आम्ही प्रयत्न केला, पण ते पण आम्हाला करता नाही आलं. आणि या सगळ्या नैराश्यातून अक्षरशः आम्हाला काय करावं हे सुचत नव्हतं. पण त्यावेळेस आम्हाला आमच्या घरच्यांनी धीर दिला होता. तुम्ही जर इथपर्यंत येऊ शकता तर याच्या पुढे आता जाऊ शकता. आणि ते धीरानेच आणि आम्ही आजपर्यंत केलेल्या सगळ्या एक्सपिरियन्सचा आणि अनुभवाने आम्ही पुन्हा मार्केटमध्ये टिकून राहिलो आणि त्याच्यात अजून काहीतरी चेंजेस करत गेलो. जो होता सुरुवातीला फक्त साखरेचा चहा होता, त्यानंतर आम्ही गुळाचा चहा घेऊन आलो, मधाचा चहा घेऊन आलो. आणि हे सगळं करता करता पुन्हा एकदा लॉकडाऊन आला होता. पुन्हा वाटत होतं की आता पुन्हा सोडून द्यावं, पण नाही, आता माघार घ्यायची नाही. कारण यशस्वी माणसं कारणं देत नाही आणि कारणं देणारी माणसं यशस्वी होत नाही. आम्ही टिकून राहिलो आणि असं थोडं थोडं करतात सर्व परिस्थिती पूर्ववत होत गेली आणि आम्हाला पण मार्केटमधून चांगला प्रतिसाद यायला लागला. आणि आम्ही भरपूर शाखांचा जो हे छोटंसं रोपटं लावलं होतं त्याचं आता वटवृक्षात रूपांतर झालं होतं. कारण एक शाखेपासून झालेला प्रवास हा 101 शाखेपर्यंत आतापर्यंत पोहोचला आहे. प्रत्येकजण हा परिस्थितीचं कारण देत असतो, सर माझी परिस्थिती नाही. तर मित्रांनो, जर मार्केटमधलं जर उदाहरण बघितलं की सचिन तेंडुलकरचा मुलगा 5% सचिन तेंडुलकर बनू शकत नाही. सुनील गावस्करचा मुलगा 5% सुनील गावस्कर बनू शकत नाही. आपला शाहरुख खानचा मुलगा तो सुद्धा 5% शाहरुख खान बनू शकत नाही. त्याचप्रमाणे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चनसुद्धा 5% अमिताभ बच्चन बनू शकला नाही. तर मित्रांनो, असं काही नाही की फार मोठ्या अनुकूल परिस्थितीतूनच आपण विश्व निर्माण करू शकतो. प्रतिकूल परिस्थिती हेच आपल्यासाठी एक संधी आहे की आपण काहीतरी करायला पाहिजे. कारण मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला हरण्यासारखं काही नसतं. जे काही ते आहे ते झिरोतूनच आपल्याला निर्माण करायचं आहे. आणि जरी असं काही आलं तरी आपण फार मोठं काही घेऊन येत नाही. हरलो तरी आपला वेळच जाईल. मित्रांनो, स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, इफ यू विन यू कॅन लीड आणि इफ यू फेल यू कॅन गाईड. त्यामुळं अपयशाने खचून जायचं नाही, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अपयश येतच राहतील, पण मैदान कधी सोडायचं नाही. कारण विराट कोहली 0 आउट होतो, पण त्याने क्रिकेट खेळणं सोडलं नाही. सचिन तेंडुलकरही भरपूर वेळा 0 आउट झाला, त्याने क्रिकेट खेळणं सोडलं नाही. आपण जिंकणार आहे. जोपर्यंत आपण मैदान सोडत नाही तोपर्यंत आपण नक्कीच जिंकू शकतो. त्यामुळं आपण आपले परतीचे मार्ग बंद करा. आज आम्हाला ग्रोमोशन टीमनं बोलवलं, त्याबद्दल ग्रोमोशन टीमचे खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.